बाबू ब्लेस यू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. आणि वी आर बॅक. ते केस तरी ठीक करून आला अरे मी पाहिजे. केस ठीक केले तरी पण ते असे होते, केस खूप वाढले. गाईज, आज क्लिफर्डला हेअरकटला नेणार आहे आणि आज आहे संडे आणि आम्ही बनवणार आहोत 100 इडल्या. इडली. आम्ही ऑलरेडी काल म्हणजे तुम्ही बघितलं ना मागच्या ब्लॉग मध्ये की आम्ही शनिवारी ते काम केलं आमच्या समोरचं, तर त्याच्या आधी फ्रायडेलाच आम्ही म्हणजे कालच इडलीचं पीठ बारीक करून त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. सो आमच्या जुगाडमध्ये आमच्याकडे मोठं पातेलं नव्हतं तर आम्ही कुकरमध्ये ठेवलं. आणि आम्ही कसं गरम करतो माहिती आहे का, नेदरलँडमध्ये गरमी एवढी इनफ नसते. आम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये गरम करतो प्रीहीट आणि त्यात ठेवून देतो. हा, आणि मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतो. तर आता वाटतं तर आहे की पीठला प्रॉपर फर्मेंट झालंय, बट लेट्स सी आता इडली कशा बनतात. आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मग सांबारची रेसिपी आमच्या इझी वाल्या. सो क्लिफर्ड आता करतोय कटिंग. टोमॅटो, कांदा, क्लिफर्डचे फेवरेट लसूण. नाही, मला असं नाही आवडत कट करायला. लसूण मी करून देणार. लसूण अँड देन ड्रमस्टिक ज्या आपण मागवल्या होत्या. बघू का रे खोलून, कारण की मला इथून ना सुकलेली वाटते बघ, की इथून सुकली उघडी असल्यामुळे. मला बघ नाही, त्याचे ऑलरेडी ड्रम बांधलेले आहेत. ओपन करून बघूया. आहे, चांगलं आहे. मी देते या कट करून. आणि ड्रमस्टिक्स आणि वांग, बरोबर असं असणार आहे आमच्या सांबारमध्ये व्हेजिटेबल. सो तुम्हाला हळूहळू प्रोसिजर सांगू. खराब आहे वांग, पूर्ण टाकायचं. पूर्ण टाकू ना, म्हणजे व्हेजिटेबल सांबार बनवू प्रॉपर. हो, छोटे छोटे पीसेस करतो, शिजेल पण लवकर. आणि 2 कांदे. गाईज, आम्हाला पंपकिन भेटला नाही कारण आम्ही काल बिझी असल्यामुळे इंडियन स्टोअर मध्ये गेलो नाही. आताही आज संडेला इंडियन स्टोअर ओपन होतं 11 वाजता. बट रिप्लेसिंग पंपकिन विथ ब्रिंजल इज अ बिग आयडिया. गुड आयडिया. म्हणून आम्ही टेक्स्चर सेमच असतं गाईस, टेक्स्चर. म्हणून आम्ही पंपकिनला रिप्लेस करणार आहे क्लिफर्डचा भात. बरोबर आहे, दिसतो पण सेम. या पंपकिनला जरा जास्त केस आलेत पण एका महिन्यात केस वाढतो. एका महिन्यात पण नाही यार. क्लिफर्डचे केस 3 हप्त्यात वाढतात यार गाईज. आणि इथं नाही, हेअरकट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आम्ही क्लिफर्डची एव्हरी 3 वीक्स नंतर पैसे देतो. समथिंग अराउंड 40 euros. 40 euro फॉर वन लाईक हेअरकट आणि नॉर्मल बिअर्ड ट्रिम. आणि मागच्या वेळेस तर तुम्हाला इन्सिडेंट सांगू का, क्लिफर्ड रडायला आला होता माहितीये का. काय झालं, नवा माणूस होता. ओके, क्लिफर्ड युजली ज्याच्याकडून हेअरकट करतो तो बिझी होता. मग तो एक नवा पोरगा आय थिंक जॉईन झाला होता, न्यू ट्रेनी असेल. ओके, क्लिफर्ड बसला चेअरवर आणि क्लिफर्डने त्याला सांगितलं की खालून कोणती मार, 1 की 0. मी त्याला म्हटलं गाईज हे बघा, हे पूर्ण मला असं कमी कर, लाईक असं स्लोप टाईप कर आणि मग हे कमी कर. त्याने काय केलं ना, 0 नंबर आणि पूर्ण काढलं असं 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 आणि मागून पूर्ण टकला. आय वॉज लाईक लिटरली टकला. मी इथे फोटो टाकेल क्लिफर्डचा की क्लिफर्ड कसं दिसत होतं मागून. आणि क्लिफर्डचा एकदम असा ना असतो ना तसा फर्स्ट्रेटेड रागावाला चेहरा झाला. मी मागून ही किती कॉमेडी दिसते अशी करत होती. नाही, मी चिडलो होतो त्याच्यावरती पण. हा, क्लिफर्ड चिडला होता पण ब्रेड पण बोलतो. ब्रेड का बघावं लागेल. क्लिफर्ड चिडला होता बट इट्स ओके. आता त्यांनी पण जाणून नाही केलं, त्याला कळाली. त्याला 1 नंबर सोडून त्याने एकदम 0 मारलं आणि काढून टाकलं सगळं. पण वाटत पण नाही यार, तुम्ही फोटो बघून बघा, 3 हप्त्यात असे केस झाले. पण मी आता हेअरकट शिकणार आहे क्लिफर्डची. आणि मी तुझ्याकडून करून घेणार आहे का? इम्पॉसिबल. त्या आमच्या नेबर पण बघून चालल्या होत्या आता की या लोकांनी अर्धवट करून का सोडून दिलं म्हणून. आणि आमचा एक पिंक डब्बा तो समोर ठेवलेला आहे. सो गाईज, थोड्या वेळानं भेटूया. आपण इडलीची तयारी करूया. तोपर्यंत मी मिक्स करू का हे इडलीचं? मी इडली लावायला घेऊ का एक? हो, एक लावून घे, टेस्ट करू आपण. हा, टेस्ट करू बाई. सांगा काही इडली पात्र फिक्स करायला पण क्लिफर्डने बघा काय आणलं रे, दाखव. कारण की आम्ही जुन्या घरातून आलो होतो, त्याच्यापासून आम्ही इडली बनवलीच नाहीये. मग हे सगळं ना आम्ही पॅकिंग करताना असं वेगळं करून आलो होतो. आता हे फिक्स करणार. क्लिफर्डने एकदम काय आणलं दाखव रे वरती. ते ऑटोमॅटिक ड्रिल हे मशीन. बघा, मशीन आणलं. लगेच बसले. मग चकुचाने पण बसत होतो. नाही झालं
हा तसं नॉर्मल लुक कसं नाही, थांब पण अरे नाही यार उलट बसतो यार. म्हणजे अरे तुम्ही फेस कटला तर परत दाखव नाही म्हणजे उलट बसलं ना. आता अशी इडली काढणार आहे आता मी उलटी टाकून. राहू दे ना मी करते. येस पूर्ण होऊन लागले. गाईस आता ते थोडस पीठ घेतलंय यामध्ये एकदम चिमूटभर टाकायचं आहे असं एवढंच बेकिंग सोडा. क्रॅश कर जरा. ओके एक कुसा बेकिंग सोडा. मीठ घे मीठ. मला नको आहे मीठ. आणि मीठ टाकायचं हा, बाबू ओके. यामध्ये. आणि मीठ हे नसतं रे, मीठ दे असतं ते. अरे हा मीठ दे असतं ना. टाकू मीठ. हा मीठ टाक एकदम कमी टाक सध्या. बस 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 खारट झालं. खारट होईल आता थांब. नाही मी मग आहे आपल्याकडे पीठ मिक्स करायला. नाही होत खरं. हळूहळू खाली नको पाडू कारण मग ते मला साफ करायला लागतं ना. असं ना थोडेसे म्हणजे हे आलं पाहिजे ना त्याला कसं सोडा Texture यायला टाकल्यावर हा टेक्स्चर आलं पाहिजे प्रॉपर. लास्ट टाइम पण काय ऋषालीने बनवलं होतं इडली पण ते इडली नाही झाली ती पिडली. नाही लास्ट टाइम भारी नव्हती झाली कारण हो. त्यांना इथं थंडीमुळे ना फर्मेंट नाही होत पीठ प्रॉपर. ते म्हणजे ते आम्ही इडली अशी इडली ह्याच्यात ठेवून बाहेर काढून पण मग आम्ही त्याला चमच्यासारखा हलवा बनवून खाल्ला. तूप किंवा तेल घे ना त्याला लावायला. तूप घेऊ ना खाते पिते घर घे. तुला बहुत दिसतात रे तू खात्या पित्या घरच्या आहे. हे घे. तू काय खात नाही का तुम्ही कुपोषित आहे का. तुम्हाला माहिती आहे का बनतंय गाईज तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आम्ही पुण्यात होतो ना आम्हाला एक जागेचे ना 30 इडली खूप आवडायची. म्हणजे लिटरली मला असं वाटते की त्या माणसाचं जे पण ओव्हरऑल एक्सपेन्स असेल और व्हॉट एव्हर अर्निंग त्यातलं 60% आमचं कॉन्ट्रीब्युशन असेल. हा 60% आमचं कॉन्ट्रीब्युशन कारण वेनेवर वी गो तर वी युजली 2 to 3 इडली. आणि 30 इडली खूप खतरनाक आला परत त्यांचं नाव. गाईस कुत्रा बैल आला बैल. आणि याला ना नंतर इकडे शिफ्ट करून टाकू. कशाला याला तू ते पूर्ण तूप नको खरकट करू. मग काढून दे. थांब थांब काढून दे तू. खरगड नाही करणार होतो मी काढून एका ह्याच्यात टाकणार होतो मिक्स. हा मग ठीक आहे. अरे असं नाही करायचं कधी. असं नाही करायचं मग ते साईडला येतं. अरे हा चमचे घेता थांब थांब. हे घे वाट. अरे आपण चमचे काय बघा चमचे आपण किती मोठे चमचे तर. गाईज आपण दोघच जण आहे आमच्याकडे 60 चमचे आहेत आणि 60 चमचे डायरेक्टली डिशवॉशर मध्ये आहे. काय करतोय आम्ही यार आपण प्रत्येक वेळेस नव्हे आता शोध चमचा भेटला गोल्डन स्पून. काय आता याच्यात घे ना. पिडलंही नाही. हा असं राहू दे आता त्याच्यातच राहू दे. तर गाईज पहिला मी तूप लावूया. तूप हाताने लावा आणि आधी हात धुवा कारण सकाळ सकाळी तुम्ही खूप काय करता. सो क्लीन हॅव टू बी हँड्स क्लीन. टॅकिश कर. You can do this, you can do like this, and then this also, put it like that. जिमला चालले रे पण ते दोघं. नव्हते की. आमच्या साईडचे पण ना एकदम एक क्यूट कपल आहे आमच्या सारखे टर्किश कपल आहे. आणि ते पण ऑलवेज माहिती का त्याचा म्हणजे ना तो मुलगा एकदम असा सायलेंट आणि ती मुलगी ऑलवेज माझ्यासारखी नसती का परी ओव्हर एक्साइटेड तशी ती. जगा मग मला बरं. एकदम लावलं ना तूप लावलं. यार आय रिअली होप की इडली भारी बनवली. भारी बघा. नाही यार एवढी मेहनत. आणि काही तुम्हाला माहिती का आम्हाला पीठ विकत आणायचं असतं पण त्यांच्याकडे एव्हरीडे नसतं अवेलेबल त्या स्टोअर मध्ये. कधी कधीच अवेलेबल असतं. मग आमचं असं आहे की ठीक आहे बनवून घ्यायचं. सगळ्या युट्यूबवर रेसिपी छान मारल्या मी. यार आपण पण प्रॉपर जिमला जायला पाहिजे तेव्हा. पण आपण तसे बाबा पाणी जर कमी झालं नाही गरमच होऊ दे एकदम बॉईल होऊ दे. एकदम वाफ येऊ दे त्याला. आणि आज तुम्ही विचारच नाही करू शकत की आमच्या किचनचं काय हालत होणार आहे. त्याला इडली बनवली की किचनची हालतच काय होते. सब पंगारा ही पंगारा. डिशवॉशर टाकून द्यायचं. इडली पात्र वगैरे सगळं ना. नाही आता पुढच्या वेळेस कसं वीकेंडला आपण पण जिमला जायचो. ठीक आहे काल आपलं वर्कआउट झालं. आता फायनली
पाणी उकळलेलं आहे, आपण लावूया इडली. किती मिनिटं? किती 15 मिनिट लक्षात ठेव नॉर्मल गॅसवर. सिरी 17 झाले. हा सांग सिरीला. हे सिरी जवळचं झाकण कुठे? प्लीज पुट टाइमर फॉर 15 मिनिट्स. आणि ना याच्यावर काहीतरी पाहिजे, हे ना हलतं थोडस. ते एवढं ना गाईज हेवी नाहीये. नॉट दिस वन. युजली हे ब्लू बाउल ठेवायची ना. हा मागच्या घरात मी काहीतरी ठेवत होते ना, ते स्टीलचं असल्यामुळे ना तेवढं हेवी नाही. त्याच्या साईड न इथून वाफ जाते कधीतरी. हा बस. मी बसू का याच्यावरती? हा आता नॉर्मल गॅस डन. आणि गाईस हे बघा सगळ्यात मोठा कांड. आता ह्याच्यातलं मला मसाला शोधायचा आहे. आणि कोण महान व्यक्ती जो की आमचा ब्लॉग पण बघेल, हो त्याने हे केलेलं आहे. जागा वाचण्यासाठी सगळे बॉक्सेस माझ्या काढले. बहिणीची आयडिया होती. आम्ही काय केलं आय डोंट नो आम्हाला कोणती तिने त्या दिवशी जागा. पावभाजी बनवलं छोले मसाले टाकून. खूप बोरिंग आहे. महान व्यक्ती गाईस महान. ओके मी सांगते काय झालं होतं. मी इंडियावर येत होते ना जानेवारी मध्ये. मग मी अशीच टाइमपास खूप सारी शॉपिंग केली डीमार्ट मध्ये. माझ्याकडे एक 23 किलोची बॅग पूर्ण खाली होती. कारण जाताना पण मी 23 किलोचं माझ्या मम्मी पप्पासाठी, क्लिफर्डच्या मम्मी पप्पासाठी आम्ही सगळं सामान घेऊन गेलो होतो. मग येताना पण ती सेम बॅग खाली होती आणि कपडे आम्ही विकत नाही घेतले. तर मी डीमार्ट मधून असंच काही सामान घेतलं होतं. आणि त्यामध्ये मी घेतले होते मसाले, जे युजली इथे काही सापडत नाही. ओके सापडतं ऍक्च्युली, पण मी म्हटलं ठीक आहे येतेच आहे तर घेऊन येते. आणि मग माझी दिदी म्हणे नाही स्पेस वाचत म्हणजे आपण त्याचे डब्बे काढू. आणि तुला सगळे मला सेमच वास यायला. प्लस यू. आणि इथे येऊन गडबड झाली की मला स्मेल घेऊन एकही मसाला कळून लागला कोणता आहे. दाखव. हा सांबार आहे बाबू. ब्लेस यू. म्हणजे आता स्मेल येऊ लागलीये. दुसरं स्मेल कर. नाही हे 2 सांबार आहे गाईज. आम्ही टाकलेला आहे तेल, खूप सारा कढीपत्ता, जिरं मोहरी, लसूण आणि आता टाकलाय कांदा. कांद्याला शिजवून घेऊ. आता कांद्याला शिजू द्यायचं. मी कट करते आहे ड्रमस्टिक. सो ह्याच्यात कांदा, टमाटा, लसूण आणि ऑल द मसाले, सांबार मसाल्याचा पेस्ट बनलेला आहे आणि खूप मस्त शिजलेला आहे. आणि आता टाकू विथ पुट आवर वेजीज इन दिस नाउ. व्हेरी कमी लिस्ट वेजीज. नाही खूप मोठे प्रॉपर व्हेजिटेबल आहे आपल्याकडे. खूप छान सांबार बनेल बघ आपला. आणि इथे ना आम्ही चिंच पण भिजायला ठेवलेली आहे. पण देऊ गरम. हे वेजीज नाही करू. मिक्स करू कोट. मीठ टाकलंय तू. काय टाकतो पाणी टाकायचं. आणि गाईस क्लिफर्डच्या हाताला खूप भारी चव आहे. हो टेस्टी. तू काय चाटलं काय पण मला दिसलंच नाही. हाताला चव म्हणजे हात चाटायला ना. अरे इडली बंद कर, इडली बंद कर. बघू आपण आता आपली इडली बघूया. वाव फुगली तर आहे. भारी रिॲक्शन होतं तुझं. हा आपण करूया नाईस टेस्ट. शिजली आहे. आता ना पहिले ना त्याला थंड होऊ देऊया मग काढूया. म्हणजे ना प्रॉपर राहील ते. नाहीतर मग ती पिळपिळा खाली चिपकून जातं. गाईस भारी बनली आहे आमची इडली. हे बघा मास्टर शेफ आहे आम्ही. सो काढून बघूया. दुसरा ओ निघाली तर आहे. सी वाव वाव. ह्याच्यात घेऊया. ह्याच्यात टाकूया. मी त्यात ठेवणार होती. कोणतं पाहूया. इकडे ये. स्मूथ पफी. छान झालीये. मीठ कमी पडलं ना थोडंसं. अजून असे 50 लावा लागेल आपल्याला. आय थिंक सांबार सोबत मॅनेज होऊन जाईल. म्हणजे मला लागतंय मीठ कमी. भारी बनली यार. अजून देशील मला.
थट्टे इडली खातो का? नाही. इडली थट्टे पावडर आहे. किती बारीक निघतं ना तूप मला लावलं म्हणून. हा गाईस क्लीन निघाली म्हणजे आमची इडली शिजली आहे. गाईज लुक एट दिस सी. आम्ही माझ्या मम्मीला पण व्हिडिओ बनवतो. हा आता घरच्यांना दाखवतो की आम्ही इकडे येऊन कुक झालो म्हणून. स्पेशल कुक. सो गाईस मी बाहेरून जाऊन आले पटकन कारण की आमच्या घरात नव्हती गुळ पावडर. गुळ घेऊन आले. कशी चव आली? तू कसं चव केलं दाखव ना. असं असं घ्या ना, खूप गरम होतं चटका. नाही मास्टर शेफ सारखं दाखव ना इथे थोडस घेऊन. तर काही टाकायचं आम्ही गुळ आणि चिंच पण टाकली आहे. टेस्ट करा guys, टेस्ट करा कसं लागला. दाखव ना. पक्का छान झालं की अजून गुळ किंवा चिंच टाकायची. आता इडली खाऊया. मजा आ गया. छान झालं. काहीच नाही टाकायचं आता. बरोबर आहे काहीच नको होईल. अति होईल का? वी आर रेडी गाईज. डायरेक्टली इडली खाऊन भेटतो आहे रेडी होऊन आणि आम्ही पूर्ण मॅचिंग घातले आउटफिट. मी तुम्हाला म्हटलंच की यावर्षी युरोपमध्ये तुम्हाला हर दुसरी पर्सन पोलका डॉट घालताना दिसेल. रेडी गाईज. सो गाईज ॲज युजल संडे डेट. हा म्हणजे कॉफी पिणं आणि आम्ही त्याच्यासोबत इन्क्लूड केलं की आम्ही मूवी बघून येऊ. मला खूप आवडतं स्पायडरमॅन. स्पायडरमॅन. काय बोलला थांब नंतर परत बोल. आणि तू काय बोलला होता? स्पायडरमॅन. तुमने चुराया मेरे दिल का चैन. पण तुझा स्पायडरमॅननी चुराय की मैंने चुराय? तूने चुराया स्पायडर वुमेन. यार मी काय म्हणत होते काही 4:30 झाले आमचा 5:25चा पिक्चर आहे. किती मिनिटे पोहोचायला? 45 minutes. किती क्यूट दिसते ना मला. मॅचिंग. आणि गाईस आम्ही झोपलो थोडस कालचा थकवा काढण्यासाठी म्हणून आम्ही क्लिफर्डला हेअरकटला नाही घेऊन गेलो. मोस्टली आता नेक्स्ट वीक मुहूर्तला गेलेला. मी घाईघाईत आयलायनर पण दोन्ही डोळ्याचं थोडं वेगळं लावलं वाटतं. मॅच तर नाही झालेली दिसत आहे पण ठीक आहे कॅमेऱ्यात नाही कळत. आणि गाईस पोहोचलो आम्ही मॉल ऑफ द नेदरलँड्स. तुम्हाला ही जी ट्रॅम दिसते ना ही तर आमच्या घरापासून डायरेक्ट इकडे येते. नाही घरापासून डेल स्टेशन. हा डेल स्टेशन पासून म्हणजे तेच ना. आणि हाच एकमेव मॉल आहे ज्याच्यात आम्ही नेदरलँड्स मध्ये आल्यावर आलेलो आहे. आम्ही मॉल मध्ये येतच नाही. हा इथं असं गरज नाही पडत कधी मॉल मध्ये यायची. हा शॉपिंग मोस्टली मॉलचं सिटी सेंटर्स. हा सगळ्याचे कारण तिथे पण सगळे ब्रँड अवेलेबल असतात जे या मॉलमध्ये. पण बघूया तुम्हालाही दाखवतो मॉल आतमधून. बाबू इथून टर्न होता ना? नाही आर यू शुअर? हे बघा वेस्ट फील्ड मॉल ऑफ द नेदरलँड्स. का भारी नाव ठेवलं त्यांनी म्हणजे कष्टच नाही केलं डायरेक्ट मॉल ऑफ द नेदरलँड्स टाकून दिलं. इथून टाकू वरती लाव. आणि गाईज दिस इज द मॉल ऑफ नेदरलँड्स. काय बोललास? मॉल 10 पर्यंत ओपन असता. आफ्टर मूवी मॉल फिरू शकतो आपण. हा म्हणजे जे शॉप चालू आहे ते फिरूया आपण. मला ते बर्किन स्टॉक घ्यायचे ना. हा तुला चप्पल घेऊ. चप्पल बघू. काहीच या मॉल मध्ये ना यांनी आतून इंटेरियर खूप सुंदर केलंय हे बघा. आणि आम्ही पण खूप रेअर येतो मॉलमध्ये. गाईज आम्ही आतमध्ये आलो सॉल्टेड वाले आणि हे एकच घ्यायचं. खात बसू आपण दोघं. आणि माहितीये काय हे सगळं काय आहे इथून असं घेऊन जायचं आणि त्या तिकडे जाऊन पे करायचं. म्हणजे सगळं डायरेक्ट असं उचलून द्या तिकडे पे करा. मोठं आहे ना एक पण. स्पायडरमॅन मला तर लास्ट पार्ट कोणता बघितला होता ते पण नाही आठवत आहे. कोणता होता लास्ट पार्ट? ते लास्ट पार्ट वो राज उसके साथ चला गया. पण काही नाही. आय डोंट थिंक कनेक्शन असतं ना. नाही. हा मग ठीक आहे. पिक्चर चालू नाही झाला पॉपकॉर्न ऑलमोस्ट अर्धा डब्बा केला आम्ही. अर्धा नाही कमी होतं. हा पण कमी होतं. आय थिंक पिक्चर चालू होईपर्यंत खाऊन टाकू. नाही मी मध्ये जाऊन हाफ करत नाही. आलो आम्ही मूवी बघून. ओके रिव्ह्यू. तिथे रामेन पण आहे बघ. जाऊन बघू आपण. यार मला ना ते बेल्जियमचा डांगडांग नूडल्स खूप आवडलं होतं. असू शकतं. ओके मला पहिले रिव्ह्यू. So guys, movie review. It's a good movie. Time pass movie है. It has a good story, good catch, and it keeps you busy for 2 hours. हा तुम्ही बघू शकता. चांगलं आहे. वन टाइम वॉच तर आहेच. आवडला मला.
आणि आता आम्ही घेणार आहोत माझा फेवरेट माचा. क्लिफर्ड साठी की नाही, कारण की आलाय. थँक्यू. माचा गाईस काय ते तुला जास्त देणार, पावडर मिक्स तुला देणारच कोण आहे. नाही, विथ कोकोनट मिल्क ट्राय कर. त्या दिवशी बिदा आल्मंड मिल्क होता, आज कोकोनट मिल्क ट्राय कर. मिक्सर लागतो ना आधी. हो, हा प्रॉपरली मिक्स कर. खालचा सिरप पिऊन बघ. आता क्लिफर्डचा बघूया, कारण लास्ट टाइम आम्ही जेव्हा पिला त्याच्यात आल्मंड मिल्क होतं आणि मला विथ कोकोनट मिल्क आवडतं. हा झालं पी. सेम मला नाही आवडत.